तर मित्रांनो, आज हाय कोळ्यात लक्ष्मी देवीची यात्रा आणि आपल्या चौ सम्राटावर होत्या गर्दी, त्यामुळे आम्हाला जायला लागतंय. आमचं चौ सम्राट स्क्वॉड एकदम सज्ज होतं. गर्दी नाही तर दर्शन घेऊन येतो म्हणलं. गेल्या गेल्या टीम लोड कोळा गाठ पडली. आम्ही सुटलो मंदिराकडे हळूहळू. प्रवेशद्वाराजवळच आमचे विकी भाऊचं स्वीट मार्ट आहे. आमचं पायतान सोडले तिथं म्हणलो आलो दर्शन घेऊन. आत मंदिरात जाऊन दर्शन रांगेत उभा राहिलो. मंदिराला सजावट खूप भारी केली बरं का. आत गेल्या गेल्या पालखीचं दर्शन झालं. शेवटी आला नंबर दर्शन घेण्याचा बाबा. दर्शन घेऊन बाहेर आलो. बाहेर ढोल आणि ताशाचा आवाज. ठेकान आवाज ऐकून काय दम निघतोय का आमऱ्याला. आमऱ्या म्हणला नाचायला लागते म्हणजे लागते. नाचून दमल्यावर आलो आम्ही बाहेर. आता म्हटलं भिडो आपल्या चौ सम्राटवर. आमचा अध्यक्ष 10 भेळी एकदा हलवतोय बरं का. आणि रुशन घातला यल्लामा देवीच्या यात्रेला घातलेला शर्ट आणि भागात टॉपचा शर्ट द्यायला लागतंय म्हणतोय. देव म्हणलं हा जरा भारीतला आहे. मी म्हणलं नेटाचं काम घेणार, पाणीपुरी फोडायचं. आज आमरे कॅशर चालता. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाची कार्यकारी सहाय्यक ऋषी माने स्वतः आमचा दहीवडा ट्राय करायला आलते. मला म्हणलं घ्या की थोडं. मी घेऊच तर ऋषानं घातला हात आणि मोठा पीस उचलला आणि राहिलेला पीस मी उचलला. मग अशा रीतीनं दहीवडा ट्राय करायचं ऋषी भाऊचं स्वप्न राहूनच गेलं. उऱ्या फोडू लागतो पण दहीवडा द्यायला लागतोय, पैसे नाहीत म्हणला. ह्याच्यामुळे आम्ही कधी मार खातो काय सांगता येत नाही. बिबट्याला म्हणलेला अर्धा तासच काम आहे आणि 4 तास झालं तर आम्ही काय हालायचं नाव घेणार. म्हणून तोंड काळजार केले गड्या. दमलेल्या पोरांना नरडीवल्ली करायला अभिन चहा आणला आणि नुसतं चहा प्यायसाठी ह्यो आभी आलता. कांदा कापून देतो पण चहा द्या म्हणला. आणि आयसीआयसी बँकेचे साहेब अतुल साखरेच्या तोंडावर टकलाय बघा की. लगीन ठरले हो.